युद्ध पेटलंय, अंधाधुंद गोळीबार होतोय, ड्रोन हल्ले होत आहेत, एका देशाचे सैनिक विरोधी देशावरती तुटून पडलेले आहेत, 40च्या वर लोकांचा जीव गेलाय। हे सगळं इराण इस्रायल, इस्रायल पॅलेस्टाईन किंवा रशिया युक्रेनच्या युद्धाचं वर्णन नाहीये। हे सगळं सुरू आहे एका मंदिरासाठी। मंदिरावरून भांडण असलं तरी हा प्रकार भारतात होत नाहीये। हे सगळं होतंय ते देश कोणते, नेमका विषय तरी काय, याचा शोध आपल्याला या व्हिडिओत घ्यायचा आहे। कारण इकडे तिकडे काही अर्धवट गोष्टी तुम्ही वाचल्या असतील, पण फॅक्ट्स सहित सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत। सो स्किप करू नका, कारण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये हव्या आहेत। शिवाय व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा तुम्हाला करायचा आहे। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी बुणमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आंतरराष्ट्रीय, मंदिराशी संबंधित व्हिडिओ आपण बनवतोय। भारताबाहेरही मंदिर आहेत। आजच्या भारतातल्या मंदिरांपेक्षा मोठी आणि जुनी अशी ही मंदिरं आहेत। देव मात्र तेच आहेत। अशी मंदिरं ज्यामुळे साधा सुद्धा वाद नाही तर युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। परिस्थिती काय, युद्धच आहे असं म्हणायला लागेल। हे दोन देश आहेत, थायलंड आणि कंबोडिया। विशेष म्हणजे हे दोन्ही देश हे बौद्ध धर्मीय आहेत। हेच देश आता आमनेसामने आलेत ते एका शिवमंदिरामुळे, जे जवळपास 1100 वर्ष जुनं आहे। आता नेमका वाद काय बघा। 1100 वर्षांपूर्वीचं शिवमंदिर, ज्याला प्रेह विहीर किंवा आपण प्रेह विहार टेम्पल असं म्हणूया, हे खमेर राजा सूर्यवर्मन याने बांधलं। या दोन्ही देशांचा असा दावा आहे की हे मंदिर आपल्या सीमेत आहे। ॲक्च्युअली या मंदिराचं लोकेशन सांगायचं झालं तर डँगरेक पर्वतातल्या एका कड्यावरती हे मंदिर उभारलेलं आहे असं आपण म्हणू शकतो। इथूनच खमेर हायवे जात होता, जो कंबोडिया आणि थायलंड या दोन्ही देशांना जोडत होता। आता वाद कसा सुरू झाला बघा। प्रेय विहार या मंदिराचा वाद हा काही आत्ताच सुरू झालाय असं नाहीये। फ्रेंचांनी कंबोडियावरती ताबा मिळवल्याच्या नंतर या दोन्ही राष्ट्रांच्या सीमा या आखल्या गेल्या। कंबोडिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये साधारणपणे 817 किलोमीटरची जमीन सीमा आहे। त्यातला बहुतेक भाग हा 1863 ते 1953 पर्यंत कंबोडियावरती राज्य करत असताना फ्रेंच वसाहतवाद्यांनी काढला होता। साधारणपणे 1904 मध्ये नैसर्गिक पाण्याच्या विभाजनाच्या आधारावरती सीमा तयार होईल असं निश्चित करण्यात आलं होतं। 1907 मध्ये दोन्ही देशांमधील नैसर्गिक जलरेषा ही सीमा म्हणून वापरण्याच्या करारावरती आधारित एक नकाशा तयार करण्यात आलेला। पण थायलंडने नंतर आपण नकाशाशी सहमत नाही अशी भूमिका घेतली, कारण त्यात डँगरेक पर्वतामध्ये असलेलं हे जे काही मंदिर आहे ते कंबोडियाच्या बाजूने ठेवण्यात आलेलं होतं। 1959 मध्ये कंबोडियाने हे प्रकरण ICJ म्हणजेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेलं। त्याच वेळी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कंबोडियाच्याच बाजूने निर्णय दिला। मंदिरावरचे जे काही अधिकार आहेत ते कंबोडियाकडे आले किंवा राहिले असं आपण म्हणूया। पुढे 2008 मध्ये युनेस्कोने हे मंदिर जागतिक वारसा म्हणून घोषित केलं। त्यामुळे थायलंड अधिकच आक्रमक झाला। 2008 पासून ते 2011 पर्यंत, म्हणजे ही जी काही 3-4 वर्ष आहेत, या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। वाद इतका टोकाला गेला की दोन्ही बाजूंनी गोळीबारीच्या घटना घडल्या आणि या घटनेमध्ये जवळपास 40 किंवा त्यापेक्षाही जास्त लोक मृत्युमुखी पडले। 36,000 लोकांना आपलं घर सोडून अक्षरशः पळ काढायला लागला। तेव्हा पुन्हा कंबोडियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली। जो 1962ला न्यायालयाने निर्णय दिला होता ना, त्याचं स्पष्टीकरण द्यायला कंबोडियाने कोर्टाला सांगितलं। 2013 मध्ये न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने आपला पूर्वीचा जो निर्णय होता तोच मान्य केला। आता हा सगळा जो वाद आहे हा सीमारेषेवरचा आहे। तो सोडवण्यासाठी थायलंड चर्चेला प्राधान्य देत आहे, पण या संदर्भातल्या बैठकांमधून फारसं असं काहीच निष्पन्न होताना दिसत नाहीये। किमान आत्ता ज्या काही घटना घडत आहेत या दोन्ही देशांमधल्या, त्यावरून तरी आपण हेच म्हणू शकतो किंवा असाच निष्कर्ष निघू शकतो। आता लेटेस्ट काय घडतंय?
मे महिन्यामध्ये एका चकमकीत कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला. नंतर पुन्हा तणाव वाढला, ज्यामुळे दोन्ही देशांमधले जे काही संबंध आहेत ते 10 वर्षांहून अधिक काळातल्या सर्वात खालच्या पातळीवरती पोहोचले. मागच्या 2 महिन्यामध्ये दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांवरती निर्बंध लादले. कंबोडियाने फळे, भाज्या, वीज आणि इंटरनेट या ज्या काही सेवा आहेत यासारख्या थाई वस्तूंच्या आयातीवरती बंदी घातली. थायलंडने कंबोडियन लष्करी तळांवरती हवाई हल्ले सुरू केले, कारण कंबोडियाने रॉकेट आणि तोफखान्याचा मारा केला. यामुळे परिस्थिती ही जास्त चिघळली. थायलंडच्या उबोन रत्वाथानी प्रांतातून 6 लढाऊ विमानं तैनात करण्यात आली होती. त्यामार्फत जमिनीवरच्या 2 कंबोडियन लष्करी भागांवरती हल्ला केला. कंबोडियन तोफखान्याचा एक गोळा सीमेपलीकडून एका घरावरती आदळला. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आणि 5 वर्षाच्या मुलासह 3 जण जखमीसुद्धा झाले. या संदर्भातलं वृत्त थायलंडच्या पंतप्रधान कार्यालयानं दिलेलं आहे. थायलंडच्या सुरीन प्रांत आणि कंबोडियाच्या ओड्डारमिंचे यांना वेगळं करणाऱ्या सीमेवरच्या 2 मंदिरांजवळ हिंसाचार झाला. याला दोन्ही देशांनी एकमेकांनाच आरोपी बनवलेलं आहे. या सगळ्या गोंधळामध्ये 2 जुलै 2025ला थायलंडचे पंतप्रधान पेतोंगतर्न शिनावात्रा यांना कोर्टानं निलंबित केलं होतं. याचं कारण होतं एक फोन कॉल. फोनमधलं संभाषण राष्ट्रहिताच्या विरोधात असल्याचा ठपका हा पंतप्रधानांवरती ठेवण्यात आला. आणि हे सगळं तेव्हा घडलं ज्यावेळी सीमेवरती तणाव सुरू होता किंवा आहे. यात पंतप्रधान शिनावात्रा यांना आपली खुर्चीसुद्धा गमवावी लागली. तर असं सगळं हे प्रकरण आहे एका मंदिरावरून सुरू झालेलं. इस्रायल पॅलेस्टाईन, इराण इस्रायल, दक्षिण कोरिया उत्तर कोरिया, भारत पाकिस्तान असे काही शेजारी देश एकमेकांचे वैरी आहेत किंवा त्यांना वैरी बनवण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचं इंग्लंड असो, फ्रान्स असो की आत्ताचं युरोपियन युनियन, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, UN यांनी आशियातल्या कित्येक देशांमध्ये अशीच भांडणं लावण्याचं काम केलं. तुम्हाला पटतंय की नाही, पण UNने पाकिस्तानला अँटी टेररिझम कमिटीचं व्हाईस प्रेसिडेंट केलेलं आहे. आणि हे एक उदाहरण आहे. माहिती जर घेत गेलो ना आपण तर अशा कितीतरी गोष्टी समोर येतील. आता एका मंदिराच्या कारणावरून 2 देशांमध्ये युद्ध होते, ज्यामध्ये लोक मारले जात आहेत. दोन्ही देश बौद्ध धर्मीय आहेत, पण शिवमंदिराच्या मुद्द्यावरून गुद्द्यावरती आलेले आहेत. थायलंड आणि कंबोडिया या 2 देशांमधल्या या वादावरती तुमची काय मतं आहेत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.